श्रीगुरुनाथाच्या संगतीमध्ये सत्स्वरूपाचा जेव्हा हृदयामध्ये बोधाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्कार होतो, तो क्षण अमृतमय असतो. तेव्हा अमृत देहाचा संबंध संपतो. तो ब्रह्मसाक्षात्कार पावतो. देहाचा अभिमान, देहाचा संबंध, देहाचा मीपणा, देहाची ओळख, देहाचं तादात्म्य, देहाचं प्रेम, देहाचा मोह, देहाची सत्ता, त्याला आपण किंमत दिली आहे. याची अनुभूती रोज घेतोय आपण. ते बाधक आहे. ती बाधा करते ही संगती भगवंताकडे बुद्धीला जाण्यासाठी. ही देहाची संगती बाधक आहे. बाधक देहाचा संबंध नसावा, पण देहाचा बाध करावा. ही भाषा वेदांती आहे. हे अध्ययन करणाऱ्या लोकांना कळतं, संसारिक लोकांना झेपत नाही, कारण ती परिभाषा त्यांना माहित नाही. तसं मराठी लोकांना आंध्री भाषा कळत नाही, कर्नाटक तसं वेदांती भाषा संसारिक लोकांना पचत नाही, कळत नाही, त्यांना ज्ञान मिळत नाही. त्यांचं जीवन अपूर्ण राहतं, व्यर्थ म्हणतात. आयुष्य व्यर्थ आणि सार्थ. आयुष्य व्यर्थ घालवणं म्हणजे संसारात रमणं, देहाकडे सतत बुद्धीनं संबंध ठेवणं. संबंधाचा प्रश्न आहे वेदांता. पण हमेशा सांगते, संबंधाचा संबंधीचा अध्यास वेदाचाच वर्म आहे. 4 वेदाचा सार आहे अध्यास प्रकरण. त्यामुळे अध्यासवादानंतर जीवन मुक्तीचा प्रसाद मिळतो मनाला. जगत हे अध्यासिक आहे. परमात्मा हा सत्य आहे आणि जगत हे मिथ्या आहे, हा सिद्धांत आहे. जगत नसून दिसत, अध्यास आहे. परमात्माच असतो, प्रमाज्ञान आहे आणि आपल्याला देहाचं भान आहे. म्हणून आपण बंधनात आहे आणि भगवंताकडे जायचे म्हणजे आम्हाला पदरात घ्या, आम्ही चुकीचं वागलो. ही प्रार्थना साधकाची, सिद्ध महात्म्याला. आमची साधना आहे श्रवण भक्ती ऐकण्याची. साध्यापर्यंत जायचंय बुद्धीला. साधन श्रवण आहे, साध्य परमात्मा आहे आणि शेवट आनंद आहे. साध्य प्राप्तीनंतर आनंदाची स्थिती आहे, जीवन मुक्ती आहे. साध्य संसार प्राप्ती दुःखाची आहे. साध्य प्रपंच प्रतिविकाराची आहे. साध्य संतती संपत्तीची जीवन मुक्ती नाही आहे. व्यवहार आहे, आसक्ती आहे, विरक्ती नाही आहे. दोन अवस्थात अंतःकरणाच्या आसक्ती विरक्ती नंतर जीवन मुक्ती. जेव्हा बुद्धीमध्ये बंधन असतं आणि अंतःकरणात अज्ञान असतं, त्याच नाव बंधन. पण सांगावं लागतं तुम्हाला उलट पालट सुलट बुधाडा घाण संसार करून असते तुमचे गुरु आलेले म्हणा. काय करणार त्या मनाला? अखंड संसारात आपण पवायलेलो 24 तास देहाला अंतःकरणात अविद्या थैमान झाले, मन भागून निघायले, अंतःकरणात तप्त व्हायले. तप्त रक्त नाही, तप्त तापले अंतःकरण व्यवहारासाठी गेले की प्रत्येक अंतःकरण बोधाकडे आले की प्रसन्न होते, आनंदी होते. प्रपंच या दोन वृत्तीचे संबंध आहेत. एका
श्रवणामध्ये संबंध वृत्तीचा भगवंताशी तयार होतो आणि अनादिकाल संबंध अनात्म्याशी असतो. तो अज्ञानामुळे वासनेचा आकार असतो. तेव्हा परम साक्षात्कार नसतो, केवळ दुःखाचा आविष्कार असतो. कारण पाठीमागे अज्ञानाचा भडीमार असतो. परमार्थ करताना अज्ञानाची समाप्ती करणं ही आमच्या वेदांताची परिभाषा आहे. परमार्थ का करायचा, श्रवण का करायचं, वेदाकडे का जायचं? कारण स्वतःला स्वतः पाहायचं. स्वतःला पाहता येत नाही, देहाला पाहणं संपत नाही, जगातून बुद्धी निघत नाही, जगताचा भ्रम पुसला जात नाही, विषय मनातून बाहेर येत नाहीत आणि व्यक्तीला मी कोण कळत नाही आणि दुःख ती भोगल्याशिवाय राहत नाही. म्हणून तिला सुखाकडे न्यायचं श्रवण भक्ती. कुणाचा फोन येते? कोणाचे? सुमन पिलाजी. सुमन पिला. म्हणजे व्यवहारामध्ये जे वेगात उत्पन्न होतो आणि आकार बुद्धीत राहतो आणि निराकार अवस्था सुटून जाते, ती भक्ती तुटून जाते. पाणी सुद्धा वेद आहे. ह्या बायकाचे पागल रोज करते टाकतात, तिचं कुठे नाही रामदेवी. जो गीता ऐकून माऊलीचा ओळीचा तो माऊली आणि मनाला मुक्ती, त्या संबंधाची निवृत्ती. ज्या बुद्धीनं देहाचा संबंध केला, अध्यासावर बोलले होते. अध्यास म्हणजे ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते कृष्णा भ्रम आणि अध्यास एकच परिभाषा आहे. वेदांतामध्ये भ्रमाच्या निवृत्तीसाठी भगवंताने वेद तयार केले. ज्या जीवाला आलेला भाव टाकायचा असेल, ज्या जीवाला उद्धार करायचा असेल आणि ज्या मनाला राम बनायचा असेल, ज्या अंतःकरणातलं आवरण काढायचं असेल आणि ज्या मनाला भगवंताच्या सोबत एकरूप व्हायचं असेल, त्याला वेदाचा अभ्यास, संताचा संगती, श्रवणाची भक्ती, ज्ञानेश्वरीच्या ओवीची स्थिती भोगायची असेल तर श्रवण भक्तीमध्ये यावं आणि मनाला मंदिर करावं, हृदयाला पावन करावं, वृत्तीला सोडून जगावं आणि भवामध्ये यावं, जडाच्या संबंधाला सोडून पाहावं आणि त्या आनंदाला आपण आपल्याला भोगावं. त्याला स्वसंवेद्य म्हणा. आपलाच आनंद आपण भोगतो. प्रपंचाचा आनंद भोगणं हा वृत्तीचा संबंध आहे आणि आपला आपण आनंद भोगणं हा वेदांताच्या फलाचा संबंध आहे. वेद हा तुम्हाला मुक्त करणार आहे. गुरु हे तुम्हाला तुमच्या पदावर सोडणार आहे आणि ओवी ही तुमचा अहंभाव काढणारी आहे. श्लोक हा तुम्हाला ब्रह्मपदावर नेणार आहे. ओवीचा श्लोक तुम्हाला ब्रह्मपदापासून नेऊन ठेवतो. श्लोक गीता त्यांचे पोर आहेत. असं साखरची गुळ टाकले की गोड मला तयार होतो आणि गोड काही चव जिभेला आहे. ती शब्दानं साखर गोड म्हणणं आणि जिभेनं चाखणं या दोन अवस्था आहेत. एक शाब्दिक आणि एक खरी. साखर गोड पण खाल्ली का नाही पाहिली पाहणं वेगळे असतात आणि साखरेची चव घेणं ही अनुभवाची अवस्था. ज्ञान हे अनुभव देत, ज्ञान हे सुखाकडे नेत. माऊलीचं ज्ञान हे अंतःकरणातल्या परमात्म्याशी संबंध करून देत. देहाचा संबंध जिथं बंद होतो, जगत भाव निघून जातो, आत्माराम प्रगट होतो, ईश्वराचा साक्षात्कार होतो, वेदाचा अनुभव येतो, देहबुद्धीचा नाश होतो, आत्मप्रकाश तयार होतो आणि आत्मसाक्षात्कारामध्ये जीवन जगता येतं. देह जरी पडला तरी परमात्म्याचा संबंध जात नाही. तो जीवन मोठा खोट्याची बुद्धी करते. खोटं म्हणजे काय, खरं म्हणजे काय, ते तिन्ही काळामध्ये सतत राहतो. एक काल येतो, एक काल जातो, एक काल येतो, एक काल जातो. पण तिन्ही काळाला अवलोकन करणार अंतःकरणामध्ये वृत्तीमध्ये जे भान आहे, ती वृत्ती त्या तिन्ही काळाला पाहती. एका काळ दुसरा काळ नसतो. भूत भविष्य वर्तमान, जागतिक स्वप्न सुषुप्ती. जागतिक म्हणजे हा व्यवहार दिवस
जागृतीमध्ये आपण जग पाहतो. जागृतीनंतर सुषुप्ती की झोप, हा झोपेनंतर स्वप्न. मग हे 3 अवस्था पाहणारा मी आहे, अवस्था मी नाही. जागृती आहे, व्यवहार होतो, सुख दुःख तयार होतात. झोपेमध्ये केवळ आत्मसुखाचा भोग तयार होतो. स्वप्नामध्ये खोटं जगत दिसत. स्वप्नामध्ये जे काय दिसत ते काही नसतं, ते जागृतीत कळतं. स्वप्नात पाहिलेलं जागृतीत कळतं. मला स्वप्न पडलं, ते स्वप्न स्वरूप आहे. आणि ही जागृती दीर्घ स्वप्न आहे, मोठं स्वप्न आणि ते छोटं स्वप्न, दोन्ही स्वप्न. ही अवस्था नंतर आपण बघू शकतो. हे काही माहित नाही तुम्हाला. श्रवणामध्ये तुम्ही आता तुम्हाला काय माहितीये? ही अवस्था येते आणि जाते, तो पाहणारा मी आहे, अवस्था मी नाही. अवस्था खोट्या येतात आणि अवस्थेला पाहणारा मोठा व्यापक आहे, चिन्मय आहे. तू जाणतो, त्याला कळतं की गेली जागृती, गेली झोप आली. झोपेमध्ये केवळ आत्मसुख आहे. तिथे व्यवहार नाही, तिथे वृत्ती नाही, तिथे देहसंबंध नाही, तिथे संतती नाही, तिथे संपत्ती नाही, सुखाला कमी नाही. आत्मसुख भोगणारी अवस्था झोप, निद्रा. त्या ठिकाणी बाजूला कोण आहे, घरात कोण आहे, सोनं घेऊन चालत नाही, काही कळत नाही, कोणाला ती काही कळत नाही. तिथे वृत्तीचा संबंध नाही, तिथे विषयाची अवस्था नाही, इंद्रियाकडे मन जात नाही, पण ते सुखाला सोडत नाही. त्याला म्हणतात सुषुप्ती अवस्था, झोप. मग तुम्ही म्हणता संततीनं सुख मिळतं, संपत्तीनं सुख मिळतं. झोपेत काहीच नसतं, न संतती जवळ, न संपत्तीनं नातं, न व्यवहार, न घर, न दार, न सोनं, न पैसा, काहीच नाही. सुखाला कमी नाही. जर विषयातून सुख असेल तर झोपेमध्ये कुठला विषयच नाही. सुख तर संपत नाही. याला उत्तर तुम्हाला माहित नाही. सांगा, माहितीये का उत्तर? तोंड बंद करून झोपलो होतो, मला काही कळालं नाही. म्हणजे कळालं नाही, ही अज्ञानाची अवस्था आहे. आणि सुखानं झोपलो होतो, ती आत्मसुखाची अवस्था आहे. काही कळालं नाही, अज्ञान आहे का? अज्ञान म्हणजे आपण काही कळत नव्हतं. जगताचं भान आहे, देहाचं भान नाही. पण आपण काय कळतो आपलं तरी बोलतात कोणी. बाया बघा ना कसं गटत निघत गट. का बोलत जागृती ते पोरग पुन्हा बाजूला बसलं, आई झोपली म्हणून वाट बघायला उठायची. त्या बायला कळायला कसं अमेरिकेचं वर्ग बाजूला बसतो, विचारा नाही. मग सुख घेतो पण सुखाची ओळख नाही. आत्मसुख रोज बघतो, तिथं वृत्ती नाही. तर ते आपल्याला 3 असते म्हणून मला काही कळालं नाही. जी वृत्ती जागृतीमध्ये व्यवहार करते, ती वृत्ती अज्ञानातली नव्हती, एकरूप झाली. मग सुसुख झोप आली आणि झोपेमध्ये आत्मसुख भोगलं. वृत्ती नाही, व्यवहार नाही, विषय नाही, विकार नाही, पदार्थ नाही, संतती नाही, संपत्ती नाही आणि सुख संपत नाही. आणि आपल्याला हे काही किळवर माहित नाही. आणि आम्ही गेलो तिकडे, गेलो तर तिकडे आलो. बायका डुलत्यात, फुगत्या तेवढ्या फुग्यासारख्या. भर ज्ञान नाही, अभंग वाचला कळत नाही, ओवी व पारायण करायला बुद्धीला जागत नाही. शब्दाचा बोध मनाला ग्रहण करताच येत नाही. कारण त्या शब्दाचा ओवीचा बोध घेण्यासाठी अंतःकरण पवित्र आणि बेभान पाहिजे, तपोमय पाहिजे, सत्संगात पाहिजे. मनाला ईश्वराची जाणीवीची तळमळ पाहिजे. मी कोण हे मला कळून घ्यायचं ही भावना पाहिजे. मला जन्म दिला, जन्माभा केला पाहिजे. मला मन दिले, मन भगवंताला दिलं पाहिजे. म्हणजे अंतःकरण आहे ते संपलं पाहिजे. मला कसं अज्ञान आहे ते टाकलं पाहिजे. मला देहाचं भान आहे ते बिघडलं पाहिजे. कळतं कुठं माती बोट करून बेजार नुसत्या बेजारने बरोबर. त्या 14 वर्षी तर काश करते. छान अंतःकरणानं ग्रहण करावं आणि वृत्तीनं राम स्वरूप व्हावं. ते नको होणे वृत्तीनं. वृत्ती म्हणजे मन, ते बिदगडाला कळत नाही. काय काय कळतं काय आपल्या प्रपंचात? असंच ते चमच्याला बघून, वाट्याला बघून हृदयाच्या भक्तीची, पांडुरंगाच्या प्राप्तीची ही अवस्था आहे. पांडुरंगाला प्राप्त करायचे
अंतःकरण बेभान करायचे, त्याच्यामध्ये गोवीचा रस भरायचा आहे आणि अज्ञानाचं कवाड उघडायचे, बुद्धीला आत न्यायचे आणि पांडुरंग चरणी व्यक्तीला व्हायचे, आत्मरंगात रंगायचे, बेधुंद जगायचे, सुखासंग सुखाला भोगायचे, दुःख संपवायचे, वृत्तीला टाकायचे आणि वात रंगायचे, बेधुंद बनायचे, ब्रह्मानंदाला प्राप्त करायचे, त्या आत्मरूपामध्ये मिसळायचे, त्या पांडुरंग पांडुरंग बनायचे. अवस्था वृत्तीच्या वेगळ्या वेगळ्या. ती कुठं राहती, कुठं जाते, ती काय करते, तिला कुठं न्यायचं, ती काय करते, ती कशी भरलेली आहे. वृत्ती बोधानं भरावी का क्रोधानं पाटावी. वृत्ती क्रोधानं पाटलेली तिला पांडुरंग भेटत नाही. वृत्ती देहाला चिटकलेली मन शांत राहत नाही. मन विवेकानं रंगावं, मनानं बोधात भिजावं, मनानं श्रीरंगाकडे जावं आणि मन श्रीरंग व्हावं. त्याला ज्ञानाची अनुभूती म्हणावी. ज्ञान कशाला म्हणतात, अध्ययन कशाला म्हणतात, सत्संग कशाला म्हणतात, श्रवण कशाला म्हणतात, स्वरूपस्थिती कशाला म्हणतात आणि संसार कशाला म्हणतात, हे जर कळत नसेल तर जन्माने मेलेलं बरं. तत्क्षणी फायदा काय तुमचा, फायदा काय, केलं काय, जन्माला येऊन केलं काय. आपल्याला मुक्ती मिळाली नाही, आपल्याला भक्ती कळाली नाही, आपल्याला साधू संगती मिळाली नाही, शेवट हातात काय उरत नाही, मग जगून काय केलं असं काही देणं गेलं नाही. हे कुणी तपासतच नाही. मी जन्माला आले काय काय केलं सांगा. त्याच्यासाठी काम केलं घरात तर ते कचरा किंमत करते. त्या नात्याला जीव दिला त्याला आता मरतात. ज्या देहाला माझं म्हणलं त्याला किती वेळ ठेवतात, आग लावतात. मग केलं काय तू, ज्या देहाला प्रेम केलं तर त्याला आग लावायची शेवटी. जे संसार थाटला तर तुला बाहेर काढलं त्यांना. ज्या नात्याला माझं म्हणलंस त्याला तुला फेकून दिलं. ज्या संततीला जवळ केलंस ती लांब गेली. जी संपत्ती कमवली त्याच्यात भांडण तयार झालं. तू केलं काय, तरी वैराग्य नाही, तरी देवाला मन तयार नाही, तरी अंतःकरणात त्या भगवंताची जाणीव नाही, तरी रामाची ओळख नाही, रामाकडे बुद्धी जात नाही आणि तिला तुम्ही जाऊ देत नाही. कारण प्रपंचाचा तुम्हाला प्रचंड मोह आहे. प्रपंच आवडणार ना, हाताची सांगड नीट लावा. प्रपंच करावाच लागतो, गिळावाच लागते. तुम्हाला मागच म्हटलं त्याला म्हणा मी तुम्ही मला पाठाची वेळ होती 3दा 4दा 5दा पाठ वेळायची. ते जीवन संबंध हा आयुष्याचा एका असतो, पण अनंत धर्माचा संबंध हा परमात्म्याचा असतो. तो तुमच्या सोबत आहे पण त्याची ओळख नाही आणि तुमची सोबत येत नाही, त्याला बुद्धी टाकत नाही. परमात्मा आहे. धर्म मुंगीचा असू दे, हत्तीचा असू दे, किंवा माणसाचा असू दे, पशुचा असू दे की पक्षाचा असू दे, पण तुमच्यासोबत तो आहे. पण तुमचा संबंध उपादेशी आहे. उपहित कळत नाही, मन रामाकडे वळत नाही, अज्ञान तुमचं जळत नाही, बुद्धीला मी कोण कळत नाही, राम प्राप्त होत नाही, रामाची जाणीव होत नाही. राम म्हणणं हे नाम आहे, रामाची ओळख हे ज्ञान आहे. ओळख, रामाचा संबंध, रामाची प्रतीती ती खरी जीवनमुक्ती आहे. देहाची प्रतीती ही पद्धतीची स्थिती. जगाचा संबंध संपावा आणि व्यवहार सुरू व्हावा त्याला जीवनमुक्तीचा काल होणार. जी बुद्धी देहाला सोडती, अनुभवाला जोडती, वेदांताकडे जमती, श्रवणात थांबती, ती राम बनती आणि रामरूप होती, तिला जीवनमुक्तीची स्थिती नाव येतं. हा परमार्थ आमचा. शिंग फुटले का ज्याला ज्ञान झालं त्याला शिंग आले, म्हशी वनी मागून शेपूट आलं वानरावनी नाही. न शेपूट येत न शिंग येते. अंतःकरणाची अवस्था बदलती, अंतःकरण बाधित होत. माती कळत का बाद होत, कळतोय बाद.
घेऊन डोलून चाललं आयुष्य. आणि स्वरूप स्थिती होती ज्या संसारामध्ये बुद्धीची माती होती. करू नका म्हणत नाही, हाती करायचा नाही, परमा टाकायचा नाही, संसाराला जीव लावायचा नाही, करायचा पण त्याला मन द्यायचं नाही. मी चूक केली, मन दिलं. आमचं मन गुरुच्या पायावर मठामध्ये होत, संसारात कधीच नाही. आता तर प्रश्नच नाही. ज्याचं ध्येय, त्याला मला येऊन ध्येय कोणते? पांडुरंग प्राप्ती, रमणाची भक्ती, अज्ञानाची निवृत्ती, भ्रमाची समाप्ती आणि खरी आत्मस्थिती भोगावी. या संबंधाला त्यागावं. देहस्थिती आणि आत्मस्थिती ह्या दोन अवस्थेबद्दल वेदांत प्रगट झाला. गीता तयार झाली, ओवी प्रगट झाली, माऊलीला अवतार घ्यावा लागला आणि जीवाला मुक्तीचं दान द्यावं लागलं आणि बद्धता पुसकावी लागली. ओवीचं श्रवण आणि मनाला सुखाचं भान हे ओवीचं फल आहे आमच्या. जेव्हा ओवी श्रवणाच्या माध्यमातून हृदयामध्ये स्थगित होती, थांबते, तो बोध रूपानं ते हृदयात साठवला जातो बोध. त्याला म्हणतात साठविला हरी. माती कळत का? गुरुजी नाव घेते तेवढं कळत आलं, पुढचं काय आलं बोलता. ज्या बोधाला ज्यानं साठवलं, तो बोध म्हणजे मी कोण आणि माझ्या आत कोण, माझं कोण, माझ्यात कोण, माझा पांडुरंग भक्ती, माझ्यात पांडुरंगाची खरी स्थिती मुक्ती. समोर त्याला पाहणं भक्ती, त्याला प्रेम करणं भक्ती, त्याला मन देणं भक्ती आहे, पण मन संपणं मुक्ती आहे. मुक्ती आहे. मन राम होत ते मुक्ती आहे. मनामध्ये परमात्मा प्रगट होत ती मुक्ती आहे. त्याला बाहेर बघायची गरज नाही. पुन्हा गुणाचे भूतान. निर्गुणाची प्राप्ती कशी, साकाराची स्थिती कशी, निर्गुणाकडे जाता येतं कसं, सगुण काय आहे, साकार कसा आहे, निराकार कोण आहे, निर्गुण काय, निराकार. जिथं आकार नाही ते निराकार, जिथे विकार नाही ते निर्गुण. कुठं कळते? म्हणून आपले श्वास, आपल्या आयुष्याचा काळ आपल्या संताच्या पायापाशी असावा. 1 घंटा श्रवण. संत काय म्हणते का? 24 घंटे माझ्यापाशी मस्त ज्ञानाचा मार्ग धरा, भक्तीची स्थिती अवलोकन करा, मुखात नामाचा उगम तयार करा, ईश्वरावर प्रेम करा, संसाराचं प्रेम थोडं कमी करा, अंतःकरणात सुखाचा धरा, तो भक्त खरा. त्याच्या जन्मान मरा. रामकृष्ण हरी. माशीच ठावा. काय म्हणले? वेदाचा अर्थ आम्हाला पुसा. कारण संत आहेत ते. खरं संताच कळतो वेद, संसारिकाला कळतो तो वेद. बाबा एवढा अभिमान त्या घराचा. त्यानं विश्व तयार केलं, त्याला विश्वाचं भान नाही. आणि हे 4 भिंतीमध्ये आली बाई, माझं घर बघा. काय बघा कसं एवढे, काय बघा तुझं घर, तुझं अंतःकरणाचं घर किती घाण आहे, तुला देहाचा किती अभिमान आहे, तू लोकांचा द्वेष किती करते, किती पाप करते, किती अहंकार धरती. तुझं घर बघ, हे घर बघ अंतःकरणाचं. काय बघा तुझं घर किती, का तू घरात राहणार आहेस? त्या घरात 100 मार्ग होणार. तुझं काय घर आहे? ज्ञानदेव म्हणे घराचे दान दे, ज्ञानदेव म्हणे घराचे दान दे. तुझं घर तिथे आहे, ते ज्ञानाने मिळतं. तुला माऊलीच्या घरात नेतात, तुला चिन्मय करतात, तुझ्या भ्रमाला संपवतात. तुझा देहभाव तो क्षणभर मात्र उरत नाही, आत्मस्थिती संपत नाही.
वृत्ती देहाला शिवत नाही, मनात विकार उठत नाही, संशय तुला येत नाही, जगत भाव तुला दिसत नाही, आत्माभाव संपत नाही, वृत्ती उरतच नाही, कारण ती राम झाली. अहंकार म्हणजे काय? देहाचा संबंध म्हणजे काय? वृत्तीमध्ये अज्ञान म्हणजे काय? आणि जगत दृश्य दिसणं म्हणजे काय? आणि दृश्याचा वाद करणं म्हणजे काय? आणि दृश्य दिसून नाही म्हणणं म्हणजे काय? दृश्य दिसत का? कोण दाखवतं? रिपोर्टिंग. हे व्यक्त सांगावं लागतं ना. काय कळतं? नवीन मडकेल गाडी घे, संसार केला मरुस तर, आणि हल्ल्या संसाराला आता आणि परमात्म्याला आधी आता मरता मरता आधीपासून काय केलं? त्याच्यात काही मिळत नाही, तिथं सुख लागत नाही, तो प्रपंच. तिथं सुखा वाचून काही नाही, तो परमार्थ. रामकृष्ण हरिताई. खरंच त्याच्यावर बोलून तुम्हाला सत्रामध्ये मला मी विषयात लिहून ठेवते की ममची निवृत्ती हो झाल्यानंतर तो ईश्वराचा संबंध कसा बघता येतो, आत्माराम कसा तुमच्या बुद्धीमध्ये नांदतो, आणि मी ब्रह्म आहे कसा अनुभवाला येतो, मी दे नाही असा कसा निश्चय होतो, वृत्तीतला अज्ञान कसं भस्म होतं, आणि अंतःकरण ईश्वरामध्ये कसं लीन होतं, तादात्म्य संबंध देहाचा कसा जातो, आणि हृदयामध्ये अनुभव कसा प्रकटतो, वेगाचा आनंद कसा बघता येतो, आणि परमानंद कसा लुटता येतो, विठ्ठल विठ्ठल कसं बनता येतं, सगळं सांगणारे सत्रामध्ये. कोणी या नाही तर कोणी नका या, खट्ट्याचा कोणाचा पाय पडायला कमी नाही, म्हणून त्याने कुणाच्या नादी लागायचं. 17 आयुष्यात आपल्या बुद्धीला श्रवण भक्ती घडेल, आता संगती मिळते, आणि ओवी आत थांबते, प्रपंच बाहेर मोह बंद होतो, अज्ञानाचा पडदा फाश होतो, आणि जीवनमुक्तीचा अनुभव येतो, स्पर्श ईश्वराचा बघता येतो, देहाचा स्पर्श संपून जातो, कारण त्या ठिकाणी देहच बाधित होतो. कसा बाधित होतो तू उद्या विचारले बाय काय विचारत ना पारायणवाले, माझं मन रामाकडे जात नाही, देहामध्ये रमते, माझ्या मनाला विषयाची आवड आहे, पांडुरंगाची आवड नाहीये, रडावा ठसा ठसा. मला मागच बोलले मी, मनोगत बुद्धीला समजतं तर बुद्धी माऊलीकडे जाते, देहातून निघते, त्याला म्हणतात ओवी लागते. अध्याय 15 त्या भगवंतापशी स्वरूपी अहंता ठाव. आधी देहाच्या अहंता होती, मी देह, अहंता म्हणजे अहंकार. आता स्वरूपी अहंता ठाव तीव्र स्वरूपात गेली, मी ब्रह्म आहे असा अनुभूती आली, स्वरूपी अहंता ठाव. अध्याय 15. बुद्धीला ब्रह्मरूपाची प्राप्त होण्यासाठी ब्रह्म 15 अध्यायामध्ये नवीन संपलेली आहे, नंतर गुन्हा केलं सगळं. स्वरूपी अनंता ठाव स्वरूपाची प्राप्ती करून दिली पुरुषोत्तम योगामध्ये. अध्याय 15वा अध्याय स्वरूपाच्या प्राप्तीसाठी, जीवाला मुक्तीसाठी, अंतःकरण समाप्त करण्यासाठी, गुण सोडण्यासाठी, आणि अंभाव जाणण्यासाठी, परमात्म्याला मन जोडण्यासाठी, आणि मी आत्मा आहे हा अनुभव घेण्यासाठी 15वा अध्याय भगवंताने मुखातून काढला. माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये लिहिला, ओवीमध्ये प्रसाद दिला, अंतःकरणाने तो ग्रहण केला, आत्मलाभ झाला. मुक्ती म्हणते त्या चला काका मी गेले, मी आले, आणि माझ्या घरी झालं एवढं वाकडं काय काय टाकलं. ऐशी मती जयाची छदरा काय का मती तशी माझ्या घरात अजून व्याप बुद्धी नाहीच. माझं घर तुझा देह नाही घर कुठलं बुद्धी, केवढी परिच्छन्न वृत्ती आहे, सगळं मीन माझच, केवढ्या अंगाराचा काळीमा आहे, डांबर आहे डांबर म्हणाल, अजून माझं तुझंच का. बापरे, किंबहुना ईश्वरची माझे घर ऐशी मते जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची नाळा. जाणवो कुणाला माझं घर म्हणणारी बाई चराचरामध्ये जाते का, एवढा अभिमान. विश्वची माझे घर
अनुभूती यावी, प्रत्येक सुटावी, अनुभूती भेटा, ते भाव लय भावा लय क्षणभर पण देह भावात राहू नये, व्यवहाराला शिवू नये, अहंकार उरू नये आणि आत्मसुख संपू नये, अज्ञान शिल्लक ठेवू नये आणि ज्ञानाला कधीच सोडू नये, त्याचा संग कधीच संपू नये आणि त्या परमात्म्याची ओळख ज्यानं करून दिली त्याला हृदयात ठेवल्याशिवाय कधीच जगू नये. का जायचं माऊलीच्या ओवीकडे का पाहायचं, तर माऊलीचा आत्मला भोगायचा. माऊलीनं काय सांगितलं, माऊलीची ओवी कशी बनली आणि का बनली, कुणासाठी बनली, जन्मलेल्या जीवाला मुक्त करण्यासाठी माऊलीनं ओवी तयार करून माऊली आनंदीमध्ये संजीवन समाधीत थांबली. आपली वाट बघायली या म्हणती. बायका म्हणतात आम्ही आत्ताच कसं सांगावं, तू जायचे पेव करून आहे ते पेरू जायचे. अवले ज्ञानोबा दत्तांताच्या माध्यमातून बुद्धीला जागृत करतात. जेव्हा शेतकरी पेरतो तर ते म्हणतो मी देवा धरणे माते धान्य पेरायलो, मला खायला बी मिळावं, आडतीत टाकायला मिळावं आणि बी पण उरावं पेवात, अशी इच्छा धरून पेरतो. तसा दान करणारा मला वापस यावं का न यावं असं निश्चय धरून करतो. किती सुंदर लिहिले बघा ना माऊलीचे रचना तर फार सुंदर आहे. पेरू जायचे परी मनी धरून दुबते, चारी जे जेवी गाय ते, तो गायचा मालक गायला जेव्हा चारतो गुराखी, माझी गाय चारा खाईल, पेंड खाईल, सरकी खाईल, मला दूध भरपूर देईल ही भावना असती. तशी दान देताना मनात भावना कुठली नसावी. जर भावना असेल तर तो त्या गुणाचा यज्ञ बनतो, त्या गुणाचा तप बनतो. राजस तप, सात्विक तप, तामस तप. आता गायला चारताना दूध मिळेल म्हणून चारतो, कडबा टाकतो, पेंड खाऊ घालतो, सरकी खाऊ घालतो. तसं दान देताना जी भावना उत्पन्न होती ते तप बनतं. म्हणजे किती समन्वय ते सुंदर रडलाय. आता ऐका, नाना दिठी घालवणी आहे रा, अव तू जाई जे सोयरा आहे निघाला बघ. नाना दिठी घालवणी आहे रा, अवन तू जाई जे सोयरा, कावान धाडी जे घरा ओवशियाचे. एखादी व्रत स्त्री असती, कुठलं व्रत करती, तिच्याकडे आपण वाण पाठवतो कुठल्या घरातला. आणि नंतर कुणाकडे लग्न असलं, आपण छान मोठ्याचं लग्न आहे, आपण मोठा आहेर करावा, ते पण आपल्याला आहेर करतील किंवा मागं केलेलं असतं. मनामध्ये आहेराची आशा धरून आपण लग्नाला जातो. आता ते छान साडी करते, श्रीमंताचं घर आहे म्हणजे इच्छा आहेच का नाही, असते सूक्ष्म इच्छा, नसते असं नाही. नाना दिठी घालवणी आहेरा, अवन तू जाई जे सोयरा. आहेराचं मनात आमिष धरून आपण पाहुण्याकडे लग्नाला जातो. कळांतरा गाठी भांडी रे, मग पुढल्याचे काज की रे, पूजा घेऊन रसूदी रे पिढीताशी. बघा, कळांतरा गाठी बांधीजे, मग पुढल्याचे काज कीजे. गाठी बांधीजे, काज कीजे. एखादा पैशासाठी व्याजाने आपल्याकडे मागायला आला, आडलेला माणूस, लग्न 1 लाख 2 लाख द्या, 10-5 लाख द्या, तर त्याचे व्याज काढून घेऊन मुद्दल देतो. काय तर मी डबल सांगते. कळांतरा गाठी बांधीजे, मग पुढल्याचे काज कीजे. त्या पुढल्याचा माणूस पैशाला आधी व्याज काढून देतो, बाप्पा ने, मग नंतर मुद्दल पुढच्या महिन्यात, नंतर दे, पहिल्यांदा व्याज दे, असं तो वागतो. पूजा घेऊन रस दिजे पीडितांचे. पूजा घेऊन रस दिजे. एखादा पीडित म्हणजे पहिल्या काळामध्ये वैद्य होते, तपासत होते, औषध देत होते. मग त्याच्याकडून आधी पैसे घ्यायचे, मग तुला तपासतो, मग तुला काढा देतो, मग औषध देतो, आधी पैसे दे. पीडित दुःखाने पिडलेला, मग त्याच्या आधी पैसे ठेवितो, काढा पासतो, तुला नीट करतो, त्रासाने देतो. मग अशी जी इच्छा करून केलेलं कर्तव्य त्या त्या गुणानं तप होत, माझ्या प्राप्तीचं तप होत. तप तमोगुणीनच होतो, सत्वगुण तप नाही. खूप छान सांगतात माऊली. कारण आपलं जेव्हा एकांत मन होत, अंतःकरण शांत होत, ओवी आज जाते, अंतरंग सूक्ष्म होत. जे अंतःकरणामध्ये जे भेद आहे, तिथं पाप आहे, अंतःकरणामध्ये दोष आहेत, तिथं अविद्या आहे, मल नावाचा दोष आहे, भरपूर दोष आहेत, ते एक नाही, श्रवणाने जातात.
कारण आपण पापाने वाईट वागतो, अज्ञानाने भेदाकडे जातो आणि ज्ञानानं सुखरूप होतो. आणि अति पाप असलं तर अति दुःख भोगावं लागतं आणि दुःख देतो, माणूस नीट वागत नाही. पाप पुण्यावर डिपेंड आहे, श्रवणावर अधिकार डिपेंड आहे आणि गुरुवर मोक्ष डिपेंड आहे. देणे जे जे का आपण दिलेलं त्या पुण्य पुन्हा भोगायला यावं अशी वासना धरून केलेलं दान तमोगदान राजदान असतं असं माऊली बोलायले. ऐसे जया जे दान देणे तो नेच गा जीवने कृती भिंजावया भावे येणे तिचे जे का असं दान दिलं तर कृती ते भोगायला यावं. आणि संसारात लोकांचं तेच असतं, जे पुण्य करतात, जे आजकालचे श्रीमंत त्यांना पुण्य कर्म करूनच केलेले ना, की ज्या कर्मा कामा दानानं पुढच्या आयुष्यामध्ये पैसा संतती संपत्ती अफाट असते, पण हे बंधनकारक असते त्यांना कुठं कळतं. श्रवणात जाता येत नाही, त्यांना अडकून बसावं लागतं. अति श्रीमंत अति व्याप असतो, अति ताप असतो डोक्याला, नसतो का? आमचे महाराज श्रीमंताला घुस म्हणायचे, घुस मोठे घुस. तर परमार्थ साधता येत नाही, बाहेर निघता येत नाही, व्याप संपत नाही आणि जीवनचं नीट जगता येत नाही. थोडं पसार असला की निघाली बाहेर पटकन पटकन पटकन. फरक असतो ना. म्हणजे जे कर्म केलं त्यांना गेला जन्मात तर ते देव त्याला देऊन टाकतो. बडा 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 घे, लेकरं घे, पैसा घे, पण मुक्ती कुठे घे? निष्काम पुण्य निष्काम कोटी, निष्काम पुण्य कोट्याने कोटी रात्र होते साठो वाटे तेव्हा होते हरिप्रियाची भेटी. निष्काम पुण्याने श्रवण भक्ती येते. एव्हा का म्हणताय 50 वर्ष मिळाले नाही, तुमचं पुण्यच नव्हतं तो वर यायला. आम्ही उशिरा आलो, वाईट वाटतं त्यांना. होतं ना, बायकाला कळत नाही बा, बायला जे कळतं ते कोणाला कळत नाही. नाही नाही, हजार बाय बुद्धी, हजार माणसाचं बुद्धी, एका बाईची बुद्धी सारखी. बाईनच रामायण घडलं, बाईनच रामायण महाभारत घडलं. बाईशिवाय काही होतच नाही. आता कलियुगात बायाच्याच बुद्धी आहेत ना. हे लग्न उशिरा होणं, पुरी वाया जाणं, ते तुझं चांगली दाविले व्यक्ती. अर्जुना सांगू तुला काय बोललो, तुला तपटीने सांगितले ना. हो देवा, हे बघ अर्जुना, दान देणे ते तो सोने गा घेऊने पुढील गुंजावाया परी का अथवा कोणी वाटे जाता. आता कोणी वाटेल चालते. घेतले उमचो न सकता मिळे जे पंडुसुता अधिजोत्तम. कुणी वाटानं जाताना घेतलेलं दान परत करू शकत नाही असं ब्राह्मण. आपण त्याला दान देऊ, वापस करू शकत नाही. उमचो न सकता मिळे जे पंडुसुता अधिजोत्तम असा एक जाताना ब्राह्मण. द्विज म्हणजे ब्राह्मण. रस्त्यानं जाताना ब्राह्मण मिळाला, मग त्याला घरी नेला. बघा आता पुढे काय. तरी कवड्या एकासाठी अशेशी गोत्रदांची किरीटी, सर्व प्रायचित्तांची सुटे मिटी तयाची. एक कवडी दान दिले. एक कवडी म्हणजे छोटस अल्प. एक कवडी दान दिलं, त्या ब्राह्मणाला घरी नेलं आणि पूर्ण गोत्रदाचे जेवढे पापी लोक त्याच्या घराचा उद्धार केला आणि कवडी दिली. कवडी बघा किती कसं कंजूस माणूस आहे. बघा किती किती अपवित्र आहे, किती घाणेरडे. चला, अशेशी गोत्राच्या किरीटी, त्याच्या कुळातल्या सगळ्या गोत्राचा उद्धार केला. सर्व प्रायचित्तांचे सुये मुठी तयाची. सर्व गोत्राच्या पापाचा प्रायचित्त करून टाक. एक कवडी घे आणि माझ्या कुळातल्या पितराचा उद्धार कर. त्या पापाने सांगितलं होतं काय असं व्हायला? एका कवडी मध्ये होत नसतं. परलोकिके फळे वांछितचे अनेके आनंदीचे जरी भूके एकाही नव्हे. असं थोडं दान द्यायचं एवढं सध्या बामणाला. आणि परलोकात स्वर्ग मागायचा, पितराला मुक्ती मागायची, दुनियाचं मागायचं, द्यायचे इतकं. असे चिकट लोक. आता पुढे चला, तू नाही दिलंस कुणालाच तर संगमी नेत नाहीस ना. ते दानातून पुण्य करून काहीतरी मुक्ती, काहीतरी स्वतःच तर कल्याण कर की बापा. बापणाला नको, गरीबाला देतातच ते लोक. त्यांना कळतंय, त्यांना कळतच आहे कुणाला द्यावं काय करा. आजकालची पिढी विचार आहे. चला, देवी ब्राह्मण नेवो सरे की हानीचे निशिने झांजुरे. सर्वस्व जैसे चोरे नागवून नेले. सर्वस्व जैसे चोरे नागवून नेले.
ब्राह्मणाला थोडं दिलं होतं, जाताना त्याचा जीव असा खाली उरले होतो, त्याचं माझं घर लुटून नेलं काय की इतका जीव देतो थोडस. आणि त्याला वाटतं उगत दिलं आपलं घर लुटले. म्हणजे कंजूस लोकांचं उदाहरण आहे, चांगल्या लोकांचं नाही. नागुणने काय बहु सांगो सुमती, जे दिजे या मनोवृत्ती. अशा वृत्तीनं जे दान देतो ते दान गात्री जगती राजस पै. ते दान कसं होतं, राजदान त्यात. हा आता ऐका, आता श्लोक येतील का 22. त्यांना ज्ञान पात्र भेच दीयते ज्ञानम तत्तामसमुदारथं. आदेश काढायचे ज्ञानम पात्रेच भेच दीयते असत्कृत ज्ञातम तत्तामसमुदारथं. अपवित्र देश, अपवित्र काळ देणारा अपवित्र पात्राला आपण तसा सत्कार न करता दान दिल्यावर काय होतं. ते दान कसं असतं, अपवित्र दान देणारा अपवित्र, काळ अपवित्र, देश अपवित्र, घेणारा कसं, तर त्याला तामस दान, तमगुणी लोकांचं दान. तसा जो देश पण तसा, काळ पण तसा, देणारा पण अपवित्र, मग ते दान कसं होतं, अपवित्र. मग मुलाचे वसोटे दांगाने हनते कटे, काशी बिरे चौकटे नगरी चिंते. आपण घेतलं 294 वाला 30 पर्यंत म्हटलं होत नाही आता. तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय.